नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रव्यापासून कुरकुरीत अशी शेव बनवून दाखवणार आहे। याआधी कदाचित तुम्ही ही शेव बनवलेली असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शेव तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता। खूप क्रिस्पी ही शेव बनते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, या रेसिपीसाठी सर्वात आधी आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। हा रवा 0 साईजचा रवा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्या। रवा हा आपल्याला बारीकच घ्यायचा आहे। आता आपल्याला एक कढाई घ्यायची आहे आणि या कढाईमध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1/4 वाटी पाणी घ्यायचं आहे। पाण्याचं प्रमाण हे लक्षात ठेवायचं आहे। 1 वाटी मी पाणी टाकलेलं आहे आणि आता हे वरती थोडंसं आणखी टाकलेलं आहे, म्हणजे 1/4 वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे। आता गॅसवरती हे पाणी आपण गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 2 चमचे याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर इथं पाणी आपलं उकळलेलं आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी रवा जो आपण घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत। थोड्याच वेळात हा पिठासारखा याचा गोळा तयार होईल। रवा सर्व पाणी शोषून घेईल। आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला गॅस बंद असतानाच करायची आहे। तर हे बघा, रव्याने सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे। पिठासारखा याचा गोळा तयार झालेला आहे। या प्रोसेसला मला इथे 2 मिनिटं लागलेली आहेत। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे। गॅसवरती पुन्हा मी पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। तेल गरम झाले की आपल्याला मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। हे शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये मस्त ब्राऊन रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहेत। फ्रेंड्स, रेसिपी नवीन आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी। शेंगदाणे मस्त कुरकुरीत फ्राय झालेले आहे। आता यामध्ये मी 5-6 बदाम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते पण यामध्ये टाकणार आहे आणि हे पण 1 मिनिटभर यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। मी इथे कढीपत्ता असे एका पानाचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा पण आपल्याला याच्यामध्ये मस्त कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा आहे। कढीपत्ता आपल्याला जास्त टाकायचा आहे, यामुळे ही शेव खूप छान लागते खाताना। इथे हे सर्व चांगले फ्राय झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता यामध्ये आणखी टेस्टसाठी आपण अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकूया। 2 चमचे पिठी साखर टाकूया। आता हे सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आता आपल्याला उकडलेला बटाटा घ्यायचा आहे। हा मी 1 मोठा बटाटा उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। हा बटाटा आपल्याला किसणीने बारीक असा किसून घ्यायचा आहे। 1 वाटीसाठी मी 1 बटाटा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर छोटे बटाटे असतील तर तुम्ही 2 घ्या आणि मोठे असतील तर 1 घ्या। फ्रेंड्स, ही शेव तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा ही शेव बनवाल। इतकी ही क्रिस्पी आणि टेस्टी लागते। तर हे बघा, इथे मी पूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण जो रव्याचा डो बनवलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे।
एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं। आता हे आपल्याला पिठासारखं मळून घ्यायचं आहे। हे पीठ मळताना आपल्याला अजिबात पाण्याची गरज पडत नाही। तर हे बघा, पीठ आपलं इतकं मस्त मळून झालेलं आहे। आता इथे मी एक पितळी सोऱ्या घेतलेला आहे आणि बारीक शेव बनवण्याची एक चाळणी घेतलेली आहे। आता या सर्व सोऱ्याला आणि चाळणीला आपल्याला सर्वात आधी तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली शेव पटकन पडेल। आता या सोऱ्याला ही जाळी आपल्याला अशी फिट्ट करून घ्यायची आहे। जाळी आपली फिट्ट करून झालेली आहे। आता आपण जे पीठ मळलेलं आहे त्याचा एक छोटासा भाग आपल्याला घ्यायचा आहे, पिठाचा गोळा। हा गोळा आपल्याला असा हाताने थोडा लांबट करून घ्यायचा आहे आणि या सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। हे पीठ यामध्ये चांगलं सेट झालं की आपण याला असं झाकण लावून घेणार आहोत वरचं। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे ही शेव आपल्याला सोडून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे। ही शेव तळण्यासाठी जास्त टाइम लागत नाही, 2च मिनिटांमध्ये ही शेव तळून होते। बुडबुडे कमी झाले की ही शेव आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। ब्राऊन रंगावरती आपल्याला ही शेव मस्त तळून घ्यायची आहे। पहिली बॅच इथे तळून झालेली आहे। चाळणीमध्ये आपण ही शेव काढून घेणार आहोत, म्हणजे जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल। दुसरी बॅच पण आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे। तर इथे माझी सर्व शेव तळून झालेली आहे। एक्स्ट्रा तेल एवढं काही निघालेलं नाहीये। आता ही शेव आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। सर्व शेव मी ताटात काढलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान ही शेव झालेली आहे, किती क्रिस्पी झालेली आहे। मी तुम्हाला एक तोडून दाखवते, हे बघा। आता ही सर्व शेव आपण अशी हाताने बारीक करून घेऊया। आता यामध्ये आपण जे तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते या शेवमध्ये आपण टाकून घेणार आहोत। हे तुम्ही टाकले तरी चालेल, नाही टाकले नुसती तशी खाल्ली तरी खूप छान ही टेस्टी लागते ही शेव। याला तुम्ही शेव म्हणू शकता किंवा नमकीन म्हणू शकता। आता आपण हे जे ड्रायफ्रूट टाकलेले आहे हे सर्व चांगले हाताने मिक्स करून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, फक्त घरातल्या 2 वस्तूंपासून आणि झटपट ही अशी क्रिस्पी शेव आपण बनवलेली आहे। तुम्ही याआधी ही शेव बनवलेली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शेव आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो। अगदी कुरकुरीत राहते, अजिबात नरम पडत नाही या पद्धतीने जर बनवली तर। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।